अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद। देवा भाऊचा न्याय मुख्यमंत्र्यांचा न्याय असेल तर न्यायव्यवस्थेची गरजच काय? कोर्टात याचिकाकर्त्याकडून सवाल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला शासकीय भूखंड। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोध डावलून संस्थेला 5 हेक्टर जागा। मोक्याचे भूखंड घशात घालण्याचं सरसकट काम सुरू। वडेट्टीवारांची टीका तर सब भूमी देवा भाऊ की, राऊतांचा टोला, राष्ट्रवादीची सावध भूमिका। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं ठाकरे पवारांकडून लिहून घ्या। फडणवीसांचं मनोज जरांगेंना आव्हान। सर्वपक्षीय बैठकीतल्या निर्णयावर पवारांची सही, फडणवीसांचा गौप्यस्फोट। मराठा आंदोलन आणि नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा। अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। नाशिक आणि कोल्हापुरातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा। मोदींच्या कार्यक्रमस्थळी चिखलाचं साम्राज्य। आजही मुसळधार पावसाचा इशारा। मधुकर पिचड आणि वैभव पिचड स्वगृही परतण्याची शक्यता। शरद पवारांची पुन्हा घेतली भेट, तर रासप नेते रत्नाकर गुट्टेंचे जावई राजाभाऊ देखील हाती तुतारी घेणार। कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षक संघटना आक्रमक। 22 शिक्षक संघटनांचं सामूहिक रजा आंदोलन। सोन्याच्या दरात मोठी उसळी। जळगावात सोन्याचा दर 77,000वर। अमेरिकी फेडरलच्या व्याजदर कपातीचा परिणाम। आणि राज्यभरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा। पुणे आणि रायगडला रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।